आचा जणू मूर्तिमान पुतळा हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. व्यासोवाच इति संपृष्ट संभृष्टो विप्राणां रौमहर्षणिः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे. सूतोवाच यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. याप्रमाणे सूतांनी बोलायला सुरुवात केली. शौनकादिकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यामध्ये प्रामुख्याने भगवंताची कथा, भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सविस्तर वर्णन करण्यासाठी त्यांना विनंती केली की ज्या भगवंताच्या कथेने आम्हाला मुक्त होता येतं, पुण्य पावन आमचं जीवन होतं, अशा भगवंताच्या कथा आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांचं हे वचन ऐकून सूतांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. सूत म्हणतात, आता सांगायला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गुरुला वंदन त्यांनी केलेलं आहे. त्यांचे गुरु म्हणजे प्रत्यक्ष शुकाचार्य. तेव्हा या शुकाचार्यांचं वर्णन करताना, त्यांची स्तुती करताना त्यांनी जो श्लोक वापरलाय, यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम, या ठिकाणी एका घटनेचा उल्लेख केलेला आहे, एका प्रसंगाचा निर्देश केलेला आहे. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम. भगवान वेदव्यास यांच्याकडे शुकाचार्य माझी मुंज करा म्हणून आलेले आहेत आणि यम प्रव्रजन्तमनुपेत मपेत कृत्यम, या ठिकाणी अनुपेत या शब्दाचे दोन अर्थ प्रत्यक्ष श्रीधराचार्यांनीच सांगितलेले आहेत. ते म्हणतात, यम प्रव्रजन्तम संन्यस्य गच्छन्तम. प्रव्रजन्तम, प्रव्रजंत म्हणजे संन्यास घेण्यासाठी त्यांचं मन उत्सुक होतं आणि म्हणून प्रव्रजन्तम संन्यस्य गच्छतम अनुपेतम मामुपनीय स्वेनुपनीय नार्थम. माझं उपनयन करा असं म्हणून शुकाचार्य आले, पण ताबडतोब त्यांना वैराग्य झालं आणि ते तिथून निघाले, उपनयन न करताच निघाले. दुसरा अर्थ त्यांनी असा घेतलेला आहे की अपेत कृत्यम, अनुपेत, ज्यांना कुठल्याही उपनयनाची गरज नव्हती, कोणत्याही प्रकारच्या संस्काराची, उपनयनादी संस्काराची काही गरज नव्हती, कारण जे जन्मतःच मुक्त होते. असे दोन अर्थ या ठिकाणी आहेत. यम प्रव्रजंत मनुपेतम अपेत कृत्यम, अनुपेतम अपेत कृत्यम, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या या संस्काराची गरज नाही. कशामुळं? ते म्हणतात, अहो ते वैराग्य प्राप्त झालेले आहेत, परिव्राजक होऊन एकाकी निघून चाललेले आहेत. अनुपेतम अननुगतम एकाकिनम असा एक अर्थ, दोन अर्थ दिलेले आहेत. तेव्हा हे श्रीधराचार्यांनीच लिहिलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी मनाने काही सांगण्याचं कारण नाही, पण त्याचं तात्पर्य आपल्या लक्षात आलं पाहिजे की घटना अशी घडली की व्यास महर्षीकडे शुकाचार्य त्यांचा पुत्र आले आणि त्यांना असं वाटलं की आता याचं लग्न करावं. यांना वैराग्य तर प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त होऊन ते निघून चालले,
तेवढ्यात आता हे शुक योगींद्र आहेत. शुकाचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. जे विषय जिणोनी जन्मले. काय वर्णन आहे माऊलींचं? जे विषय जिणोनी जन्मले शुकादिक दादुले. दादुले म्हणजे मोठे श्रेष्ठ दर्जाचे. विषयाला नष्ट करून जे जन्माला आले, विषय मारून जे जन्माला आले, विषयाला तिलांजली देऊन जे जन्माला आले, असे हे आहेत. आणि हे शुकयोगींद्र सामान्य नव्हेत, जन्मतःच मुक्त आहेत. जीवनमुक्त अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. ही जीवनमुक्त स्थिती काय? ते म्हणतात, ही आकाशा ऐसा स्वस्थू पूर्ण निराकारू शांतू तो जाणावा जीवनमुक्तू निर्विकल्पू तुवा. जे जीवनमुक्त आहेत ते निराकार शांत आकाशाप्रमाणे. जीवनमुक्त स्थिती काय असते? यापरी जीवनमुक्त जाण मरणाचे नाही भान तथापि स्थूळ देह विमोक्षण जिताचे झाले. ज्यांना दासोपंतांनी हे वर्णन केलेले या जीवनमुक्त स्थितीचं, ते म्हणतात, मृगजळाचे आटले तळे स्वप्नी देखिले ते हारपले शवाचे प्राण गेले ऐसे मानावे. गंधर्व नगर जळाले मयूर पक्षाचे नेत्र फुटले. आता वायोचे रूप जाण हारपले गा. सूर्याची पडली छाया तैसी ब्रह्माची माया माणिकाची धनंजया काय कीजे. जीवनमुक्त स्थिती काय असते? जीवनमुक्त अवस्था काय असते? अहो, शरीराचं भानच नसतं. सर्व शरीर हे या ठिकाणी ब्रह्ममय झालेलं आहे. तल्लीनता एवढी आहे की ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी. ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असणारे हे जीवनमुक्त आहेत. आणि हे शुकयोगींद्र यांचा जन्मही तसाच झालेला आहे. व्यासांनी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी शंकराकडून वर प्राप्त करून घेतला आणि या वेळेला असं म्हणतात की अरणित मंथन प्रसंगी घृताची अप्सरा असं वर्णन महाभारताने केलेलं आहे की घृताची नावाची अप्सरा यांच्यापासून शुकाचार्यांची उत्पत्ती झाली. पण व्यासांनी शंकराला वर मागून घेतला की मला पुत्रप्राप्ती व्हावी. पण घटना अशी घडली की ज्या वेळेला हे गर्भावस्थेमध्ये होते तेव्हा 12 वर्ष गर्भातून बाहेरच आले नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला शंकर आणि पार्वती यांचा संवाद चाललेला होता, ब्रह्मज्ञानाचं या ठिकाणी वैवरण शंकर करत होते आणि पार्वती ऐकत होती. ह ह ह म्हणत ऐकत होती. म्हणता तिला झोप लागली. कधी झोप लागली कळलंच नाही. आणि शंकर सांगतच होते. आणि या वेळेला बाजूच्या झाडावर एक पोपट बसला होता आणि तो हू 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 असा हुंकार देत होता. शंकराच्या लक्षात आलं की पार्वती तर झोपलीये, मग हुंकार कोण देतंय? आणि म्हणून शंकर त्यांच्या मागे लागले. तेवढ्यात हे पक्षी होऊन पोपट होऊन तिथून जे निघाले, कुठं जावं तेवढ्यात गर्भावस्थेमध्ये जी व्यासांच्या पासून जो गर्भ होता त्या गर्भामध्ये ते शिरले आणि तिथे राहून 12 वर्ष ते तिथेच राहिले. भगवान विष्णूच्या लक्षात आलं. विष्णूने त्याला सांगितलं, अरे शुकयोगींद्रा बाहेर या. ते म्हणाले, नाही, बाहेर आलो तर मला संसाराची बाधा होईल. ते म्हणले, तुला संसाराची बाधा होणार नाही, तू बाहेर ये. आणि म्हणून या ठिकाणी ते बाहेर आल्याचं विवरण केलेलं आहे. काही ठिकाणी असं वर्णन आहे की व्यासांची पत्नी वटिका नावाची होती. ही वटिका जाबाली, सत्यकाम जाबाला यांची मुलगी होती. ही वटिका हिच्यापासून त्यांना शुकाचार्य झाले असे वर्णन काही ठिकाणी आहे. यांचं उपनयन प्रत्यक्ष महादेवांनी केलं असं वर्णन केलेलं आहे. यांचे विद्यागुरु बृहस्पती होते आणि हे मोक्ष निवृत्तीरत होते. निवृत्ती निरतो मुनीही, निवृत्तीमध्ये तल्लीन होते. आपण प्रवृत्तीमध्ये तल्लीन आहोत, ते निवृत्तीमध्ये तल्लीन होते. असे हे शुकयोगींद्र यांचं विवरण केलेलं आहे.
आणि हे शुकाचार्य यांची परीक्षा घेण्यासाठी एकदा जनकाकडे यांना पाठवलं व्यास महर्षींनी जनकाकडे पाठवलं. यावेळेला मिथिला नगरीमध्ये आले. जनकाने त्यांच्याकडे सुरुवातीला लक्षच दिलं नाही म्हणे. बरेच दिवस ते तिथे होते एका वनामध्ये. तिथे अनेक सुंदर सुंदर स्त्रिया होत्या, पण यांचं मन विचलित झालं नाही. हे जेव्हा जनकाच्या लक्षात आलं तेव्हा जनकाने त्यांना ज्ञानोपदेश केला. अर्थात मग छायाशुक यांचंही विवरण आहे. या शुकाचार्यांनी आपल्यापासूनच एक दुसरा जो आविष्कार केला, जो दुसरं रूप व्यासांच्या साठी निर्माण केलं, ते छायाशुक. आणि या छायाशुकाने पिवरी नावाच्या कन्येशी लग्न केल्याचं वर्णन आहे. याप्रमाणे त्यांना बरीषद नावाची जी मुलगी आहे, ती गणाची मुलगी, पितृगणाची मुलगी, ही पिवरी नावाची होती. तिच्यापासून यांना कृष्ण, गौरप्रभू, भरी, देवश्रुत, पुत्र, कीर्ती इत्यादी कन्या झाल्या, असं नारद पुराणामध्ये आणि देवी भागवतात वर्णन आहे. त्याचप्रमाणे कृत्वी ही पुत्री झाली असे वर्णन पद्मपुराण, मत्स्यपुराण, विष्णुपुराण आणि भागवत पुराणाने सुद्धा नवमस्कंदामध्ये हे वर्णन केलेलं आहे. म्हणून आता शुकाचार्य हे कसे होते? यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. जन्मतःच मुक्त होते, जन्मतःच निवृत्तिरत होते आणि त्यांना पुढे परमहंस पदवी प्राप्त झाली आहे. पारमहंस म्हणून भागवताची संहिता काय? पारमहंस संहितायाम असं वर्णन आहे प्रत्येक ठिकाणी. पारमहंस संहिता म्हणजे काय? सामान्य नव्हे. परमहंस म्हणजे मुक्त. हंस कसा असतो? जो मोत्याशिवाय काहीच खात नाही, मोतीच फक्त त्याला लागतात. तसे हे जे मुक्त आहेत, मुक्त असणाऱ्या शुकाचार्यांनी केलेली ही संहिता आहे, म्हणून याला पारमहंस संहितायाम असं म्हणतात. तेव्हा याला परमहंस पदवी प्राप्त झाली आणि यांनी हे सूर्यमंडळामध्ये प्रविष्ट झाले. पहिल्यांदा कैलासामध्ये गेले, वायुरूप झाले, पुढे आत्मस्वरूपाने सूर्यमंडळात प्रविष्ट झाले. असे हे शुकाचार्य, याचं विवरण अनेक ग्रंथामधून आलेलं आहे. तर या ठिकाणी जे वर्णन आहे किंवा जे स्तुतिरूपाने केलेलं आहे, सूत म्हणतात यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. घटना अशी घडली की यांची मुंज झालेली नव्हती, त्यांना त्याची गरजच नव्हती. असं विवेचन या ठिकाणी थोडं करतो. ज्या वेळेला आपल्या जवळचा इतिहास आहे, यादव काळातला इतिहास आहे, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्या कथा सगळ्यांना माहित आहेत. ज्या वेळेला पैठणला जायचा प्रसंग आला आणि शुद्धीपत्र आणा म्हणून त्यांना सांगितलं पैठणच्या ब्राह्मणांनी की तुम्ही तुमच्या वडिलांनी संन्यास आश्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि त्यातून तुमची उत्पत्ती झाली, म्हणून तुम्हाला शुद्धीपत्र आणावं लागेल आणि शुद्धीपत्र आणल्याशिवाय तुमची मुंज करता येणार नाही. पहा, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ यांना निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानेश्वरांना, रे काय गरज आहे आपल्याला मुंजीची? निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानेश्वरांना, अरे ज्ञाना, काय गरज आहे आपल्याला मुंजीची? आपण तर मुक्त आहेत. आणि खरंच आहे, त्यांना काहीच गरज नव्हती. आणि मुंजीचीच गरज नाही तर शुद्धीपत्राची तरी काय गरज आहे? आपण शुद्धच आहेत. ते म्हणे हो. अलौकिका नोहावे लोकाप्रती माऊलींची भूमिका वेगळी होती. माऊली म्हणाल्या ते बरोबर आहे दादा, पण जर आपण मुंज केली नाही, शुद्धीपत्र आणलं नाही, तर लोक इथून पुढे बिनमुंजीचेच राहतील. ते म्हणतील काय नाही, ज्ञानेश्वरांनी कुठे केली होती मुंज, मग आम्हाला काय करायचंय? म्हणजे आपण लोकांना मार्ग दाखवला पाहिजे. अलौकिक होता कामा नये, का तर लोकच तदनुवर्तती. जसं मोठे लोक वागतात तसे लोक वागत असतात. म्हणून सयत प्रमाणं कुरुते लोकच तदनुवर्तते. सयत प्रमाणं कुरुते म्हणून आपण लोकांना प्रमाण सांगितलं पाहिजे, आपण लोकांना मार्ग घालून दिला पाहिजे.
आपण प्रवाद नकोय, आपण प्रमाण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून अपवाद या रूपाने आपण राहता कामा नये, निरपवाद असलं पाहिजे. आणि म्हणून गरज नसताना सुद्धा माऊलींनी शुद्धीपत्र घेतलं आणि मौंज केली. महाराज सांगायचं तात्पर्य असं की असे शुकाचार्य अधिकही असेच होते, त्यांना गरज नव्हती. आणि व्यास महर्षी शुकाचार्यांना म्हणतात, अरे शुका, या ठिकाणी वर्णन असं केलंय, यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम, सगळे कृत्य समाप्त झाले. मपेत कृत्यम म्हणजे अपेत कृत्यम. या ठिकाणी टीकाकारांनी असं लिहिलंय की तत्र हेतु अपेत कृत्यम कृत्य शून्यम कर्मयत, कर्मयतया. अपेत कृत्यम म्हणजे सगळ्या प्रकारचे कर्म समाप्त झालेत. अपेत कृत्यम म्हणजे कृत्य शून्यम कर्मयतया शुकरूपतया तर्वोभिनेदुः. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे कर्म ज्याचे समाप्त झालेत, आता कर्माचं बीजच शिल्लक नाही. आणि मग काय करायचे? कर्म शिल्लक नाही, ज्ञानावस्थेत वागणारे, ज्ञानावस्थेत राहणारे, तल्लीनता बाळगणारे, सर्व प्रकारच्या तल्लीनतेमध्ये ब्रह्म सौख्य अनुभवणारे असे हे प्रत्यक्ष शुकाचार्य असल्यामुळं ते म्हणतात, आम्हाला याची गरजच नाही, आम्हाला मुंजीची गरज नाही आणि लग्नाची गरज नाही. पण व्यास महर्षी म्हणतात, अरे शुका, लग्न कर. या ठिकाणी विवरण असे केलेलं आहे, ज्या वेळेला शुकाचार्यांना व्यास महर्षी हात मारू लागले की अरे शुका, लग्न कर, लग्न कर. द्वैपायनो विरह कातर आजुहाव, द्वैपायनो व्यासो विरहात कातरो भीता. का बरं विरह वाटला? शुकाचार्य म्हणले, दादा, वडिलांना म्हणतात, मी निघालो बाबा, मी निघालो, मला आता परत फिरायचं नाही, मी निघालो वनामध्ये. असं म्हणल्याबरोबर व्यास महर्षींना वाटलं, अरे आपला एकुलता एक मुलगा, तोही आपल्या समोर निघून चाललाय, तरुणाबांड असलेला मुलगा, निदान मुंज नको, निदान लग्न तरी कर. ते म्हणतात नाही. आणि विरहात कातरो भीता सनपुत्रा इति प्लुतेना जुहाव. प्लुत म्हणजे काय? या वेदामध्ये 3 प्रकारचे उच्चार आहेत. एक ह्रस्व आहे, एक दीर्घ आहे आणि दुसरा प्लुत आहे. तर प्लुत म्हणजे जास्त दीर्घ, अति दीर्घ म्हणजे प्लुत. तर प्लुतेना जुहाव, आजुहाव म्हणजे बोलावलं. अरे शुका, असं दीर्घ, शुका असं लांब लचक आवाज काढला. शुकाचार्य लांब पळत 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 निघालेले. का? यम प्रव्रजंत, बस मला संन्यास घ्यायचा आहे, मी निघालो, मला गरज नाही कशाची. काही वेळेला मुक्त असणारा सुद्धा काही वेळेला संसारात अडकतो, संसारात नव्हे पण शब्दात अडकतो. शंकराचार्य होते, शंकराचार्यांचं सगळं शिक्षण 8व्या वर्षी पूर्ण झालं आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं की आता संन्यास घ्यावा. आता शंकराचार्यांचे वडील लहानपणीच वारले, आई एकटीच होती आणि आईला वाटलं आता आपला मुलगा मोठा झालाय, तो लग्न करील, आपल्या इथे राहील, गृहस्थाश्रम स्वीकारील. पण हे मुक्त होते. ते आईला म्हणले, आई मला संन्यास घ्यायचा. आई म्हणली, नाही जायचं, नाही घ्यायचा संन्यास, नाही घ्यायचा संन्यास. आता काय करावं? आईच्या शब्दातून निघता येईना, आई काही परवानगी देईना. मग काय करावं? एक अद्भुत लीला केली त्यांनी. प्रचंड अशा प्रकारचं पाणी आलं, नदी धोधो धोधो वाहते, पूर आला आणि या पुरामध्ये शंकराचार्यांनी उडी मारली आणि तिथे एका मगरीने पकडलं. आचार्यांना पकडलं, लहान होतं वय 8 वर्षाचं. पकडल्यानंतर मग आता काय करू? ओरडू लागले, आईला आई हात मारू लागले, आई ह्या मगरीनी पकडलंय, मगरीनी पकडलंय. मग आई म्हणते, आई मगरीला म्हणावं सोड. ती म्हणे ती सोडायला तयार नाही. ती म्हणते, तुम्ही जर संन्यास घेत असाल तर मी सोडते. आता ही मगर कोणती आहे? ही संसार रूपी मगर आहे. ग्रह ग्राहक ग्रस्त व्यसन रसनोद्ग्राह विकलम, ग्रह रूपी ग्राह आहे. ग्रह म्हणजे घर, घर रूपी ही मगर आहे. तेव्हा आई म्हणले, अरे शंकरा, त्या मगरीला म्हणावं मी परवानगी दिली, सोड मला. आणि मग
मगरीने सोडलं. ही अद्भुत लीला शंकराचार्यांनी केली आणि आईकडून परवानगी मागितली. मात्र तिला सांगितलं, तू ज्या क्षणी बोलावशील मला त्या क्षणी मी उपस्थित राहील. मी कुठेही असलो तरी, हिमालयात जरी असलो तरी तू म्हटली शंकरा, मी ताबडतोब तुझ्यासमोर उभा आहे योग मार्गाने. असो, सांगायचं तात्पर्य असं की आई वडील यांच्या शब्दांना मान द्यावा लागतो. तिथे सुद्धा व्यास महर्षी शुकाचार्याला अरे शुका लग्न कर, अरे शुका थांब, अशा पद्धतीने ओरडत मागं लागत राहिले. आणि तेवढ्यात यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम अपेत कृत्यम, सगळ्या प्रकारचे कर्म संपलेले होते. कर्मग्रंथी राहिलेल्याच नव्हता. ज्ञान मार्गामध्ये तल्लीन होते, हे कर्म मार्गात नव्हते. द्वैपायनो विरह कातर आजुहाव. द्वैपायन म्हणजे व्यास, विरहाने कातर झाले. कातर म्हणजे थरथर थरथर कापू लागले. वय वर्ष किती झालं होतं व्यास महर्षींचं? वय वर्ष 75च्या पुढे गेलेलं. आवाज लटलट कापू लागला, थरथर होऊ लागला, आवाजात कंप येऊ लागला, शब्दात कंप येऊ लागला. आणि शुकाचार्य पळतायत, त्याच्या मागे व्यास पळू लागले, त्यामुळं दमही लागला. आता शुकाचार्यांचं वय काय, व्यासांचं वय काय, त्यांना पळता येईना. आणि पुत्रेति तन्मयतया. आता शुकाचार्यांनी मागं पाहिलंच नाही. मोठी गंमत विवरण केली त्यांनी की दुरादाल्हाने प्लुते सत्येपि संधी हर्षा. दूर लांब होते, त्यामुळे मोठ्याने आवाज दिला, शुका थांब, अरे लग्न कर तदात्मंतया. या वेळेला त्यांचा आवाज ऐकला, शुका लग्न कर, शुका थांब. आता यांना उत्तर कसं द्यावं? बरं, उत्तर नाही दिलं तर वडिलांचा अपमान होईल. वडील बोलवत आहेत आणि तुम्ही उत्तरही देत नाहीत. प्रत्युत्तर काहीतरी दिलं पाहिजे ना वडिलांना. येतो, मी येणार नाही वगैरे काहीतरी उत्तर दिलं पाहिजे ना. प्रत्युत्तरादाखल थांबलं तर पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे, नाही तर वडिलांचा अधिक्षेप होईल, अपमान होईल. मग त्यांनी विवरण असं केलेलं आहे की तया शुकरूप तया तरवोभिने प्रत्युत्तर मुक्तवंतः. प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी काय केलं, शुकाचार्यांनी सगळ्या झाडामध्ये आपल्या स्वतःचा आत्मा प्रविष्ट केला. तिथे दुतर्फा झाडं लागलेली होते, लिंबाचे होते, वडाचे होते, पिंपळाचे होते. सगळ्या झाडामध्ये, दुतर्फा असणाऱ्या झाडामध्ये आपला आत्मा प्रविष्ट केला. आणि स्वतः तर उत्तर दिलंच नाही, पण झाडांच्या द्वारे उत्तर द्यायला लावलं. त्याने असं म्हटलंय की तया शुक रूप तया तरवोभिने प्रत्युत्तर मुक्तवंतः पितु स्नेहानुबंध परिहाय ययो वृक्षरूपेणो तर दत्तवान नित्यर्था. वृक्षाच्या रूपाने उत्तर दिलं. ते म्हणतात पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः. या तरुणच्या मध्ये सुद्धा शब्द निर्माण केला. तुम्ही म्हणाल कसा केला? आता झाडांना जीव आहे, झाडांना संवेदना आहे, झाडांना भावना आहेत, हे आज विज्ञानाने सिद्ध झालंय. जगदीश बोसांनी गेल्या शतकामध्ये हे सिद्ध केलंय की झाडांना भावना असतात. झाडांना सुद्धा खांडावया घावो घाली, कोण आपल्याला मारायला आलंय आणि कोण आपलं पालन पोषण करतंय हे झाडांना कळतं. फक्त बोलता येत नाही, कारण झाडांच्या मध्ये सुद्धा चैतन्य तत्व आहे. कोणत्या रूपाने? अस्ति आणि भाती ह्या दोन रूपाने. प्रीती या रूपाने फक्त मानवात आहे, चैतन्य सर्वत्र आहे. अस्ति रूपाने सर्वत्र आहे, अस्ति आणि भाती रूपाने झाडात आहे. त्यामुळे झाडांना भावना आहे. आणि मग जर झाडांना भावना असतील तर या झाडांच्या मध्ये आपण प्रविष्ट व्हावं आणि त्यांच्याद्वारे बोलावं. आज आपण म्हणतो माऊलींनी रेड्याच्या मुखे वेद बोलावले, काय खोटं नाहीये, खोटं असूच शकत नाही. त्याचं कारण असं की आपल्याला बोलता येतं. मुकं करोति वाचालम पंगुं लंघयते गिरीम, हे केवळ भगवंताच्या कृपेने शक्य होतं. मग एखादा प्राणी का नाही बोलू शकणार? एखादा प्राणी का नाही वेद म्हणू शकणार? जर भगवंताची कृपा झाली, संतांची कृपा झाली तर तो बोलू शकतो. तसं इथं शुकाचार्यांनी सुद्धा झाडाच्या द्वारे
शब्द उच्चारले. अहो व्यास महर्षी, अहो व्यास महर्षी, ओ ओ ओ असं म्हणू लागले. सगळे झाड ओकार देऊ लागले, बोलू लागले. आणि हे पाहता क्षणीच व्यास थबकले. अरे कोण बोलतंय? मी तर शुकाचार्याला आवाज देतोय, माझ्या मुलाला आवाज देतोय, आणि झाड का बोलतायत? झाड मला का उत्तर देतायत? झाड म्हणतात, अहो महाराज, तुम्ही आमच्याकडे पहा. आम्ही झाडं आहोत, आम्हालाही फळं येतात, फळातून बिया खाली पडतात, त्यातून ते झाडं उत्पन्न होतात. पण आम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाहीत, आम्ही त्यांच्यामध्ये आसक्त होत नाहीत. आणि तुम्ही एवढे ज्ञानी असून आसक्त का झाले? आम्हालाही वेगवेगळ्या प्रकारचे फळं, त्यातून बिया येतात, बिया खाली पडतात, त्या बियापासून पुन्हा वृक्ष निर्माण होतात, ते वृक्ष पुन्हा वाढतात, ते आमचेच पोरं बाळ आहेत, पण आम्ही त्यांच्यात आसक्त होत नाहीत. तुम्ही का तुमच्या पोरात आसक्त झाले? कारण आसक्त झाल्याशिवाय तुम्हाला विरह झाला नाही, आणि विरहामुळे तुम्ही कातर झालात. मग पुत्रेति तन्मयतया, तुम्ही तुमच्या पुत्र भावनेमध्ये तन्मय झालात. आणि मग शुकाचार्यांना हेच सांगायचं होतं, पण आता वडिलांना कसं सांगणार बरं? वडील एवढे ज्ञानी, वडिलांनी एवढे 18 पुराण केले, वडिलांनी या वेदाचे 4 भाग केले, ब्रह्मसूत्र लिहिलं. मग या वडिलांना, एवढ्या ज्ञानी वडिलांना आपण ज्ञान कसं सांगावं? आणि लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. आपल्याला किती जरी कळत असलं तरी वडिलांना आपण सांगू नये. आपल्या बापाला आपण शिकू नये, कारण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, ज्ञानाने मोठे आहेत, मग त्यांचा अधिक्षेप होईल. पण सांगायचं ते खरं. मग कोणाच्या द्वारे सांगावं? तर त्यांनी झाडाच्या द्वारे सांगितलं. का? त्याचं कारण असं आहे की वेदामध्ये एक सूत्र आहे. कोणतं? वेदामध्ये असं म्हणतात की देवाला सुद्धा परोक्ष प्रिया इव हि देवाः. परोक्ष प्रिय, परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या द्वारे सांगावं. समजा आपल्याला आपल्या वडिलालाच सांगायचे, तर त्यांच्या मित्राच्या कानावर घालावं आणि त्यांच्याद्वारे त्यांना सांगावं. आपण स्वतः सांगू नये. आपल्याला एखाद्या मोठ्या माणसाला, आपल्या जवळच्या नातेवाईकाला काही गोष्टी सांगायचं, पण त्यांना समोरासमोर सांगू नये, तो त्यांचा अपमान होतो. हे नियम आहे बरं का. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात ठेवावा. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला जर सांगायचं असेल तर दुसऱ्याच्या माध्यमातून सांगावं. परोक्ष प्रिया इव हि देवाः असं वेदामध्ये म्हटलेलं आहे की देवांना सुद्धा परोक्षच प्रिय आहे. म्हणून अपरोक्ष म्हणजे समोर आणि परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या द्वारे. व्यवहारामध्ये नेमका उलटा अर्थ आहे. व्यवहारामध्ये परोक्ष म्हणजे समोर आणि अपरोक्ष म्हणजे माघारी असा अर्थ आहे. तो चुकीचा आहे. माझ्या अपरोक्ष असं यांनी केलं असं आपण म्हणतो, म्हणजे माझ्या पश्चात. पण हे व्यवहारात आहे, पण प्रत्यक्षात तसा अर्थ नाहीये. अपरोक्ष म्हणजे समोर आणि परोक्ष म्हणजे समोर नसताना दुसऱ्याच्या द्वारे, इनडायरेक्ट ज्याला म्हणतो. परोक्ष म्हणजे इनडायरेक्ट आणि अपरोक्ष म्हणजे डायरेक्ट. तेव्हा इनडायरेक्ट सांगावं, डायरेक्ट सांगू नये. म्हणून ते म्हणतात पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुः. झाडं बोलू लागले. आता झाडं कसे बोलू लागले, झाडांनी उत्तरं कशी दिली हे सांगताना ते म्हणतात, त्याचं उत्तर पुढे त्यांनी दिलंय, तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. शुकाचार्यांनी सर्वांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तम सर्वभूत हृदयम, सर्वभूतांच्या मध्ये हृदय, सर्वभूतांच्या मध्ये आपला आत्मा प्रविष्ट केला. आणि हा कसा? योग मार्गाने केला. म्हणून ते म्हणतात हे द्वैपायनाला, व्यासांना हे ज्ञान, व्यासांना पुत्रामध्ये एवढी तन्मयता ठेवू नका, पुत्रामध्ये एवढा लिप्तता ठेवू नका. हा उपदेश त्यांना करायचा आहे. पण तो प्रत्यक्ष शुकाचार्याने न करता तो झाडाच्या द्वारे केला. आणि कसा? ते योग मार्गाने केला. म्हणून ते म्हणतात पितु स्नेहानुबंध परिहाय ययो वृक्षरूपेणोत्तरम दत्तवान इत्यर्थः तम मुनिमानतोस्मी तन्मयत्वो पादनाय विशेषणम सर्वभूताम ऋन्मन अयते योगबलेन प्रविशती. या ठिकाणी जे टीकाकारांनी श्रीधराचार्यांनी म्हटले, हे कसे झाडामध्ये शिरले तर सर्वभूतानाम ऋन्मनः,
सगळ्या भूतांच्या मध्ये ज्याने आपलं अंतःकरण प्रविष्ट केलं, कशाने? योग बलेन प्रविशती ते सर्वभूत हृदयम तम. म्हणून योगाच्या साह्याने, योगद्वारा ते या भूतामध्ये प्रविष्ट झाले. सर्व प्रकारच्या या ठिकाणी विश्व चैतन्यवाद म्हणजे काय? मग माऊलींनी भिंत चालवली का नाही? त्याचं उत्तर आपल्याला होस म्हणून द्यावं लागेल. कारण जी जड भिंत आहे ती सुद्धा जो चालवू शकतो का, तर जडत्वाच्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराचा अंश आहे, जडत्वाच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य आहे. तेव्हा हे सगळं विश्व चैतन्यमय आहे, हा सिद्धांत होता माऊलींचा. त्यामुळे त्याला विश्व चैतन्यवाद असं आपण म्हणतो, किंवा त्यालाच आपण चिद्विलासवाद असं म्हणतो. हे जग खोटं नाही, हे जग जड नाही, हे जग भगवंताचा आविष्कार आहे, भगवंताचं हे स्वरूप आहे, भगवंताचंच हे सगुण साकार रूप आहे. आणि म्हणून हे जगची नव्हे आघवे. मी म्हणजे कोण हे सांगताना भगवान गोपाल कृष्णाने गीतेत माऊली सांगतात की जग म्हणजेच मी आहे, आणि म्हणून माझ्या सगट, या जगासगट माझा विचार करा. सगटची मी, या सर्वासह मी आहे. आणि म्हणून जड आणि चेतन यातला फरकच या ठिकाणी संपुष्टात आला. आणि जडत्वाच्या ठिकाणी सुद्धा भगवंताचा प्रवेश कसा आहे, अनुप्रवेश कसा आहे, हे माऊलींनी सांगितलं. मग एकीकडे रेड्यामुखी वेद बोलावणारे, ज्याला जनाबाईचं देखील प्रमाण आहे, वेद महिषामुखी बोलविले असं त्यांनी म्हटलंय. आणि असे हे माऊली, ज्यांनी जड भिंत चालवली, ज्यांनी चैतन्य हे केवळ जीवातच आहे असं नाही, तर जडामध्ये सुद्धा आहे हे दाखवलं. हे जसं माऊलींचं योग मार्गाने केलेलं चमत्कृतीपूर्ण असं आपल्याला चरित्र माहीत आहे. याच्या मागे माऊलींचा योग मार्ग आहे. माऊलींच्या योग मार्गाच्या साह्याने माऊलींनी हे दाखवलंय की या जगामध्ये सर्वत्र ईश्वर भरलेला आहे. म्हणून इथे सुद्धा योग मार्गाच्या साह्याने झाडामध्ये शुकाचार्यांनी प्रवेश केला आणि झाडाच्या द्वारे त्यांनी या ठिकाणी संवाद साधला. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे हे यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक. आता या ठिकाणी शुकाचार्यांचं महत्व सांगत असताना, शुकाचार्यांचं महत्व सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगितलंय. ते निरीच्छ होते, ते निर्वैर होते, त्याचप्रमाणे ते परिपूर्णपणाने त्यागी वृत्तीचे होते, निवृत्तीरत होते. आणि म्हणून ते सर्व प्रकारच्या सुखाला लाथाडून निघून गेले. प्रव्रजंत यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम. जे संन्यास घेण्यासाठी उद्युक्त झाले आणि ताबडतोब त्यांनी आपल्या संसाराचा त्याग केला, असं त्यांचं महत्व आहे. हे जसं त्यांचं महत्व आहे तसं आपल्या व्यास महर्षींना सुद्धा त्यांनी झाडाच्या द्वारे उपदेश केला किंवा ज्ञान सांगितलं, बोलले. हे त्यांचं सामर्थ्य योगमार्गाचं दाखवलं. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये 2 सामर्थ्य दाखवले. एक म्हणजे त्यांचा योगमार्ग, योगमार्गाने ते कसे प्रवेशतात, आणि दुसरा ते कसे निवृत्तीरत होते ते. आता या ठिकाणी दुसऱ्या श्लोकामध्ये यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतीर्षतांतमोंधम संसारिणां करुणयाः पुराण गुह्यम तम व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम. हा तिसरा श्लोक यामधला आहे. दुसऱ्या अध्यायातला हा तिसरा श्लोक. यामध्ये 4 शुकाचार्यांच्या वैशिष्ट्यांचं विवरण करण्यात आलेलं आहे. कोणतं? यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक. जे शुकाचार्य स्वानुभावमखिल श्रुतिसारमेक, अखिल श्रुती अर्थात अखिल वेदाचं ज्ञान ज्यांनी आत्मसात केलेलं आहे, आणि हे स्वानुभव शब्द ज्ञान नाही, केवळ लोकांनी सांगितलं ज्यांनी ऐकलं नाही. स्वानुभवमखिल स्वतःचा अनुभव. आपल्याकडे अनुभव भेद नाही कोणा. या ठिकाणी अनुभव भेद काय असतो? तुकाराम महाराजांनी म्हटलं की सगळे ज्ञानी आहेत, परंतु अनुभवाचं ज्ञान कुणाला नाही. अनुभवाचं ज्ञान हा स्वतःचं असतं. अनुभवाचं ज्ञान म्हणजे विज्ञान.
ज्ञान विज्ञान संयुतम असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. तेव्हा ज्ञान नुसतं ज्ञान नकोय, विज्ञानासहित पाहिजे, प्रयोगासहित पाहिजे, अनुभवासहित पाहिजे. आणि यस्वानुभावम अखिल श्रुतिसारमेक, जे शुकाचार्य कसे आहेत की ते वेदाचं ज्ञान ज्याने आत्मसात केलंय आणि नुसतं आत्मसात केलं नाही, नुसतं घोकमपट्टी नाही केली, तर मग अनुभव भेद. ते तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की शब्द नुसते सगळे बोलतात, बोल भेद हे केवळ बोलण्यापुरते नाहीयेत, तर अनुभव भेद नाही कोणा, अनुभवाचं ज्ञान कोणाला नाही. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा. शिकल्या बोलाचे वाद तर सगळेच सांगतील हो. शिकलेलं पाठांतर केलेलं खडखड खडखड म्हणून दाखवतील, पण त्यातला अनुभव कोणाला आहे? अनुभव एखाद्यालाच असतो. म्हणून पाठ करणारे 100 आहेत, अनुभव एखाद्यालाच येतो. तेव्हा असा स्वानुभाव अखिल श्रुतिसारमेक आणि एकम अद्वितीयम अनुपम असे हे जीवोद्धारक ज्ञान ज्या वेदात सांगितलंय ते अनुभवाने ज्यांनी प्राप्त केले, विज्ञानाने प्राप्त केले. ज्ञान विज्ञान संयुतम शाब्दे परेश निष्णाते, ज्यांना शब्दज्ञाने पाठ आहे, ज्यांनी शब्दज्ञानाने जे हुशार आहेत, आणि अनुभवज्ञानाने परेच निष्णाते. पर म्हणजे अनुभवज्ञान. गुरु कसा पाहिजे याचं हे उदाहरण आहे. गुरु नुसता शब्दज्ञानी नको, गुरु नुसता पांडित्य सांगणारा नको. पांडित्यम चापलम वचः, पांडित्य म्हणजे नुसतं चपलतेने बोलणारा म्हणजे पंडित. 100 श्लोक पाठ केले म्हणजे पंडित होतो, पण पांडित्य अनुभव सिद्ध पाहिजे. वामन पंडित होते, वामन पंडित आपल्याला माहित आहे. वामन पंडित नांदेडचे राहणारे. एके दिवशी त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा फार गर्व होता. एवढा गर्व आहे, सांगितलं पाहिजे आपणाला, की माऊलींनी भावार्थ दीपिका लिहिली, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली. भावार्थ दीपिका, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका. माऊली 13व्या शतकातले आणि वामन पंडित 15व्या 16व्या शतकातले, 16व्या जवळपास 16व्या शतकातले, म्हणजे माऊलींच्या नंतर 300-400 वर्ष. त्यांनी पाहिलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली भावार्थ दीपिका, आणि मग आपण स्वतः त्याच्यावर भाष्य लिहावं म्हणून ते म्हणले हे भावार्थ दीपिका नाही, मी यथार्थ दीपिका लिहितो. पहा कसा गर्व कसा असतो. यथार्थ दीपिका लिहितो, भावार्थ काय सांगता, मी यथार्थ लिहितो. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं खोट आहे आणि माझंच तेवढं खरंय. का? त्यांनी एका ओवी अशी वापरली तिथे की गीता जाई पूर्वेकडे आणि टीका चढे पश्चिमेचे कडे, दोहीसी हात लावी ती बापुडे, अर्थ सापडे केवी तया. हे माऊलींसाठी म्हटलंय की गीता चालली एकीकडं, भाष्य चाललंय दुसरीकडं, दोन्हीकडे हात लावायलेत आणि अर्थ कसं कुठला सापडतो म्हणले त्यांना. माझा अर्थ बरोबर आहे. यथार्थ दीपिका लिहिली. आणि काय ज्ञानाचा गड्डा होता. वामन पंडित ते यमक्या वामन म्हणतात त्याला, यमक रचण्यामध्ये पटाईत होते. अहो त्यांनी काय काय नाही लिहिलं. त्यांनी महाभारत लिहिलं, महाभारताचे 5 पर्व लिहिले, भीष्म पर्व वगैरे वगैरे सगळे पर्व लिहिले, सभा पर्व लिहिलं. आणि ज्ञानाचा गड्डा. निघाले काशीला निघाले. दर मुक्काम करत 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 एका झाडाखाली मुक्काम पडला. रात्रीच्या वेळेला एक वडाचं झाड होतं. म्हणले इथं थांबू आपण. आपलं गठोडं सोडलं, पडशी सोडली, बसले, रात्री झोपले, दशम्या खाल्ल्या. आणि त्यांना पक्षाच्या भाषेचं ज्ञान होतं. पक्षाची ऑनोमोटोपिया म्हणतात त्याला. ऑनोमोटोपिया म्हणजे पक्ष्यांची भाषा, याचं ज्ञान त्यांना होतं. वरती 2 पक्षी गप्पा मारत बसले होते, ते ऐकत होते. म्हणले काय बोलायला तो? हा म्हणलं इकडे बस ना. तो म्हणला नाही इकडे बसतो. हे दोघं ब्रह्मराक्षस होते आणि हे दोघं ब्रह्मराक्षस एका फांदीवर बसले. ते म्हणले मधली जागा का ठेवली? ते म्हणले मधली जागा खाली आलेत ना, खाली बसलेत ना, त्यांच्यासाठी म्हणले ही. ते चाललेत म्हणले काशीला, पण त्यांना ज्ञानाचा फार गर्व आहे. ज्यांना ज्ञानाचा गर्व असतो ते मेल्यानंतर ब्रह्मराक्षस होतात. त्यांच्यासाठी ही जागा आहे. हे त्यांनी ऐकल्याबरोबर त्यांना पश्चाताप झाला आणि समर्थ रामदास स्वामींना शरण गेले. म्हणजे महाराज मला ज्ञानोपदेश करा.
ते म्हणले मी नाही करणार तुम्हाला ज्ञानोपदेश, तुम्हाला ज्ञान आहेच आहे म्हणले, तुम्हाला ज्ञानातून मुक्ती पाहिजे, आता ज्ञान नकोय, ज्ञानातून मुक्ती पाहिजे, ज्ञान खूप झालं म्हणले तुम्हाला, त्याचीच ग्रंथी झाली, त्या ज्ञानाचंच ओझं झालंय, त्यातून मुक्त व्हा. सांगायचं तात्पर्य असं की याप्रमाणे या ठिकाणी ज्ञान खूप असतं माणसाला, शाब्द ज्ञान असतं, पण परेच निष्णाते परज्ञान नसतं. पर म्हणजे अनुभव. आणि मग शुकाचार्य कसे, तर शुकाचार्य हे यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेक मध्यात्मदीप आणि अध्यात्मदीप मती अध्यात्म रूपी दिवा, ज्यांनी तितीर शतांतमोंधम, ज्यांनी अध्यात्मदीप लावला आणि या सगळ्या लोकांना संसारातून मुक्त केलं, ज्या अध्यात्मरूपी दिवा लावून ज्यांनी आत्मानं कार्यकारण संघात, म्हणून ते म्हणतात अध्यात्मदीपम तस्य दीपम साक्षात प्रकाशकम, ज्यांनी अध्यात्मरूपी दिवा लावून प्रकाश सगळीकडे केला, उजेड सगळीकडे केला आणि या अंध लोकांना, अर्थात अंध म्हणजे आपण सामान्य माणसं जे संसारामध्ये अडकलेले आहेत, संसाराच्या पलीकडे ज्यांना जायचंय आणि संसाररूपी नदीच्या पलीकडे ज्यांना जाता येत नाही, अध्यात्म दीप मती तितीर शतातांतमोंधम, ज्यांना जे अत्यंत बद्ध आहेत, संसारग्रस्त आहेत, अंध झालेले आहेत, अज्ञानाने अंधकार ज्यांच्या डोळ्यासमोर आहे, असे सामान्य माणसं त्यांना मुक्त करण्यासाठी ज्यांनी अध्यात्मरूपी दिवा लावला, ज्यांनी ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा उजेड सगळीकडे केला, असे हे शुकाचार्य आहेत. म्हणून संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम, ज्यांनी संसारी लोकांसाठी हे पुराण रचलं, भागवत पुराणाचं आत्मसातीकरण केलं आणि हे भागवत पुराण सगळ्या जनलोकांना वाटलं, सगळ्या लोकांना सांगितलं. कशासाठी? करुणयाह, करुणा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली, ज्यांच्या अंतःकरणामध्ये, त्याला संत म्हणतात, ज्यांच्या अंतःकरणात करुणा निर्माण होते त्याला संत म्हणतात. म्हणून करुणा म्हणजे काय, तर करुणा सामान्य माणसाला, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, तुकाराम महाराजांनी म्हटले. बुडती हे जन किंवा बुडता हे जन, हे जन सामान्य माणसं बुडतायत हे बघवत नाही. केवळ आपला आपण उद्धार करून चालणार नाही, आपल्याला त्यांचाही उद्धार केला पाहिजे असं ज्याला वाटतं तो संत असतो. आणि जो आपलाच उद्धार करून मुक्त होतो तो पंडित असतो. जो आपलाच उद्धार करून मुक्त होतो तो एखादा श्रेष्ठ दर्जाचा विद्वान असतो. पण जो सामान्यांची काळजी घेतो तो खरा. आणि म्हणून त्याला जो अध्यात्मदीप ज्यांनी लावला आणि संसारिणाम करुणयाह पुराण गुह्यम, त्याला संसारी लोकांच्या साठी ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली, ही करुणा उत्पन्न झाली, करुणा त्याला म्हणतात भाव्यते बुधैही सत्ववृत्ती समारूढा करुणा रस उच्चते असं म्हटलेलं आहे. सत्ववृत्ती समारूढा, सात्विक वृत्तीच्यातून जी उत्पन्न होते त्याला करुणा, सत्ववृत्तीतून जी प्रगटते, जी भावना प्रगटते ती करुणा असते. म्हणून करुणा माऊलींना निर्माण झाली, माऊलींनी ज्ञानेश्वरी केली. असं म्हणतात की हे सगळं ज्ञान पहिल्यांदा कोणाजवळ होतं? शिव आणि विष्णू, विष्णू आणि शिव दोघांच्या जवळ. शिवानी विष्णूला सांगावं आणि विष्णूंनी शिवाला सांगावं, याप्रमाणे ही परंपरा चालत राहिली. आणि मग एकदा समुद्रामध्ये कर्णकुहरी, समुद्रामध्ये कानामध्ये हे ज्ञान सांगितलं. मग ते म्हणले, अहो तुम्ही मला, मी तुम्हाला किती वर्ष सांगायचं, तुम्ही मला सांगता. रामाचे गुरु कोण? शंकर. शंकराचे गुरु कोण? राम. शंकर आणि राम, विष्णू आणि शिव हे एकच आहेत. दोघांनी एकमेकांना वेगवेगळ्या अवतारात ज्ञान सांगावं. ते म्हणे मग काय, आता मुक्त करा हे ज्ञान, हे ज्ञान मोकळं करा. आणि म्हणून माऊलींनी हे ज्ञान मुक्त केलं. यावेळेला निवृत्तीनाथ कोण होते? शंकराचा अवतार होते. आणि ज्ञानेश्वर माऊली विष्णूचा अवतार होते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, जनाबाई म्हणते. तेव्हा महाविष्णूंनी हे शेवटी गुह्य प्रगट केले. गुह्य प्रगट केलं का? संत होते. जे संत असतात ते गुह्य प्रगट करतात. का? तर करुणेतून सामान्य माणसाचा उद्धार व्हावा म्हणून.
पुराण गुह्यम, हे गुह्य प्रगट केलं. म्हणून वारकरी संप्रदाय वाढला, भागवत संप्रदाय निर्माण झाला. का? आतापर्यंत नाथपंथामध्ये यांनी त्याला सांगावं त्यांनी याला सांगावं एवढंच होतं. आदिनाथ, त्याचप्रमाणे या आदिनाथांनीच पुढे हे ज्ञान उपदेशित केलं आणि तिथून पुढे ही नाथ परंपरा सुरू झाली. पण पुढे वारकरी संप्रदायामध्ये ती मुक्त झाली, ही परंपरा मुक्त झाली, सामान्य माणसापर्यंत हे ज्ञान आलं आणि ती मराठी भाषेत आलं. विशेष म्हणजे याप्रमाणे तम व्यास सूनु मुपयामी गुरुम मुनीनाम, त्या व्यास सूनु, सूनु म्हणजे मुलगा, त्या व्यासांच्या पुत्राला आम्ही नमस्कार करतो असं सूत म्हणतात. पण व्यासपुत्र जरी असले तरी गुरु मुनीनाम, ते मुनींचे गुरु आहेत, सगळ्या मुनींचे गुरु आहेत. मुनी कोणाला म्हणायचं? जे अध्यात्म ज्ञान स्वतः अनुभवाने सिद्ध करतात त्याला मुनी म्हणायचं. मननात मुनी. म्हणून जे मुनी आहेत, जे ऋषी आहेत, जे ज्ञानी आहेत, त्या ज्ञान्यांचे सुद्धा गुरु आहेत. अशा भगवंताला, अशा त्या माझ्या गुरुला मी नमस्कार करतो. ते जरी व्यासांचे पुत्र असले तरी मी पुत्र भावनेने नाही, तर मुनींचे गुरु, मुनींचे गुरु, गुरूंचे गुरु म्हणून मी त्यांना नमस्कार करतो. म्हणून या ठिकाणी त्यांना नमस्कार केलेला आहे. या पद्धतीने या अज्ञानरूपे काळोखातून, अंधकारातून, जे आपल्या अनुभवातून ज्ञान सांगून, करुणेतून त्यांनी पुराण सांगितलं आणि आपल्या सामान्याला मुक्त केलं. म्हणून ही कृपा झाली पाहिजे. शास्त्रकृपा, ईशकृपा, गुरुकृपा आणि आत्मकृपा या पद्धतीने कृपेचे प्रकार आहेत. शास्त्रकृपा ही व्यासांना झाली, व्यासांनी सगळे शास्त्र निर्माण केले, ही शास्त्रकृपा व्यासांना झालेली आहे. ईश्वर कृपा प्रल्हादाला झाली, नृसिंहाने त्यांच्यावर कृपा केली, ही ईशकृपा आहे. गुरुकृपा अर्जुनाला झाली आणि आत्मकृपा शुकाचार्यांना झाली. शुकाचार्य हे आत्मकृपेचे अधिकारी आहेत. म्हणून अशा या शुकाचार्यांना मी नमस्कार करतो. म्हणून या ठिकाणी त्यांना नमस्कार केलाय. आता यानंतर चौथा श्लोक ते सांगतात, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. आता जय म्हणजे काय? जय म्हणजे ग्रंथ, जय म्हणजे ज्यातून जय प्राप्त होतो, विजय प्राप्त होतो असे. आणि पहिल्यांदा नारायणाला नमस्कार, मग नराला नमस्कार, मग सरस्वतीला, देवी सरस्वतीला नमस्कार आणि नंतर व्यासांना नमस्कार करावा. अशा प्रकारची पद्धत आहे. कोणाकोणाला नमस्कार करावा आणि ग्रंथ सुरू करावा, तर ही जी पद्धत आहे, सिस्टीम आहे, त्या संबंधीचं जे वर्णन करतील आणि पुढे जी कथा सांगतील तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.